अंबरनाथमधील मुस्लिम जमातीची पंचवार्षिक निवडणूक 19 जानेवारी रोजी होत असून या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी आज निवडणुकीतील उमेदवार, वक्फ बोर्डाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली। मुस्लिम जमातच्या निवडणुकीत यंदा आवाम पॅनल, खिदमत पॅनल आणि युवा पॅनल असे 3 पॅनल रिंगणात असून प्रत्येक पॅनलमधून 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। 19 जानेवारी रोजी सर्वाधिक मतं ज्या पॅनलला पडतील त्या पॅनलचे सर्व 15 उमेदवार विजयी घोषित करून त्यानंतर अध्यक्षांची निवड केली जाईल। यासाठी 4,500 मतदार 19 जानेवारी रोजी मतदान करणार असून 20 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व 3 पॅनलचे उमेदवार, पोलीस आणि वक्फ बोर्डाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आज अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित करण्यात आली होती। ही निवडणूक वक्फ बोर्डाच्या नियमानुसार आणि त्यांच्याच अधिपत्याखाली होणार असल्यानं पोलिसांनी वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि उमेदवारांकडून निवडणुकीची प्रक्रिया समजावून घेतली। तसंच निवडणुकीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या। या बैठकीला पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, मुस्लिम जमातीचे विद्यमान अध्यक्ष आणि आवाम पॅनलचे प्रमुख सलीम चौधरी, खिदमत पॅनलचे प्रमुख मेहमूद सय्यद, युवा पॅनलचे प्रमुख सिकंदर कुरेशी यांच्यासह सर्व उमेदवार आणि मुस्लिम जमातीचे प्रतिनिधी उपस्थित होते। एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राइब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।